आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही, त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्त्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोचली. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये मैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या.
दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम.एस. विश्वनाथन आणि ए.आर. रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017मध्ये लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 1 जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क, न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर 3ऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1बाद 154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.